नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज आपण करणार आहोत प्रसिद्ध असा कोल्हापुरी वडा। व्यवस्थित असं सगळीकडे लागलेला मसाला, तिखट गोड अशी ही चव, चमचमीत अशी चव, त्याच्याबरोबर थोडासा कांदा आणि जर वरून लिंबू पिळालं तर एकदमच छान अशी ही भडंग लागते। संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी ही भडंग खूप चांगली आहे। एक सुरुवात करूया आपण। त्यासाठी आपल्याला चिरमुरे अर्धा किलो लागतील। हे भट्टीतून आणलेले चिरमुरे आहेत। तर तेल 200 ग्रॅम लागेल। आधी आपल्याला शेंगदाणे पाव किलो तळून घ्यायचे आहेत। कच्चे शेंगदाणे घातले की थोडा वेळ लागतो। हे भाजलेले शेंगदाणे आहेत। भट्टीत सुद्धा भाजलेले शेंगदाणे मिळतात। तर मंद गॅसवर आपल्याला हा शेंगदाणा तळून घ्यायचा आहे। शेंगदाणा तळला की त्याचा कलर चेंज होतो। त्या शेंगदाणे त्या चिरमुऱ्यावर काढून घ्यायचे आहेत। आता आपण त्यात फोडणी टाकायची आहे। मोहरी जिरे पाव टीस्पून टाका। मोहरी तडतडली की आपल्याला हिंग आणि हळद टाकायचं आहे। कढीपत्ता, भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आहे। भडंगमध्ये कढीपत्ता हा गरजेचा आहे। तो छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। इथं 30 लसणाच्या पाकळ्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत किंवा मी अशा भरभरीत मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत, ज्याच्यामुळे सगळीकडे लसूण व्यवस्थित लागतो। काही वेळा लसूण जर व्यवस्थित तळला गेला नसेल तर भडंग मऊ पडते। म्हणून या पद्धतीनं जर लसूण आपण थोडासा मिक्सरला फिरवून जर तळला तर तो व्यवस्थित तळला जातो आणि छान राहतं। आता हिंग आणि हळद 1 टीस्पून टाका। तर गॅस मंदच करायचा आहे। धने जिरे पावडर 1 टेबलस्पून टाका। थोडंसं परतवून घ्या। आता गॅस बंद करायचा आहे आणि कोमट झाल्यानंतर तिखट पावडर आपल्याला टाकायचं आहे। इथं 3 टेबलस्पून तिखट पावडर टाकलेला आहे। ही काश्मीरी आणि आपली बेडगीचं मिक्स असं आहे, ज्याच्यामुळे तिखट आणि कलर दोन्ही येईल। आता आपल्याला ही फोडणी चिरमुऱ्यामध्ये टाकायचं आहे। चिरमुरे जर थोडे खुसखुशीत नसले तर थोडंसं पातेला पण गरम करायला ठेवलं तरी चालेल किंवा चिरमुरे उन्हात वाळून घेतले तरीही चालतील। आता व्यवस्थित ही भडंग मिक्स करून घ्यायची आहे। तर त्याचबरोबर आपल्याला लागेल तेवढं मीठ आणि साखर, पिठी साखर आपल्याला टाकायची आहे। एकदम मीठ आणि पिठी साखर टाकायची नाही आहे। हलवत अंदाज घेत आपल्याला ही पिठी साखर टाकायची आहे। तिखट गोड अशी आपल्याला चव घ्यायची आहे। त्यासाठी अंदाज घेत आपल्याला हे भडंग मिक्स करायचं आहे। जी मी सिक्रेट गोष्ट टाकणार होती ही मेथकूट आहे। मेथकूट 50 ग्रॅम आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। तेही आपल्याला भडंग हलवत टाकायचं आहे। एकाच ठिकाणी लागू द्यायचं नाही आहे। तुमच्याकडे जर मेथकूट नसेल तर फुटाण्याची डाळ तुम्ही मिक्सरला फिरवून जरी टाकली तरी चालते, पण शक्यतो मेथकूटमुळे खूप छान चव येते। भडंग व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर मी राहिलेली ही मेथकूट पावडर टाकलेली आहे। संध्याकाळच्या वेळेस बारीक चिरलेला कांदा टोमॅटो टाकून जर ही भडंग खायला दिली तर एकदम छान लागते। अशी ही आपली तिखट गोड कोल्हापूरची प्रसिद्ध भडंग तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्सना सेंड करा। जर तुम्हाला ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच नवीन रेसिपींसाठी। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।